आहे तू डिसाईड कर, ते करशील ते. तर मी एका मुलीला काढणार आहे. कुणाला काढू तुम्ही सांगा. राकेशला ठेवते मी. यू डिसाइड. तुझं तू डिसाईड कर. मग या मी डिसाईड ओके. केलं. मला नाही वाटत मी या वीकमध्ये जाणार आहे. पुढच्या वीकमध्ये मला इम्युनिटी हवी आहे आणि तुम्ही शब्द दिलाय की त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी खेळा. डन डन. बिग बॉस मराठी सीझन 6 जो दुसरा राऊंड होता त्याचा विजेता कोणच नाही झालं, कारण की तंटावरतीची वेणी दोन्हीही टीमने व्यवस्थित नव्हती घातली, म्हणून संचालक एका मतपर्यंत पोहोचत नव्हते आणि त्याचमुळे हा टास्क रद्द झाला. पण इकडेच बिग बॉसने दिला एक नवीन ट्विस्ट, आणि ट्विस्ट हा होता की संचालकला स्वतःच्या टीम मधून दोन मेंबर्सला बाहेर काढायचं आहे, रेसमधून उमेदवारीमधून बाद करायचा आहे. म्हणून राखीने आणि प्राजक्ताने डिसिजन घेतलं की ते लोक आपल्या आपल्या टीम मधून कोणाला काढणार. प्राजक्ताने डिसाईड केलं की टीम ए मधून ती स्वतःला आणि अनुश्रीला बाहेर काढणार उमेदवारीमधून, आणि टीम बी मधून राखीने डिसाईड केलं की राकेश आणि सागरला ती ह्या रेसमधून कॅप्टन्सी उमेदवारीच्या रेसमधून बाहेर काढणार. आता राहिलेल्या कंटेस्टंटमध्ये होणार रेस. हे कंटेस्टंट हे सदस्य पार्टिसिपेट तर करणार, पण दुसऱ्याला जिंकवायसाठी. आता बघायचं आहे की कोण कॅप्टन बनणार आणि कोणाला भेटणार कॅप्टन्सी पदाची उमेदवारी. हे जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनल्सला सबस्क्राईब करा.